केलं चालू. शेतकरी मित्रांनो नमस्कार. साईनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी जी सदा बहर झालेली जबरदस्त सेटिंग असलेली बाग या ठिकाणी तुम्ही पाहत आहात आणि अतिशय फुल लोडेड बाग आहे. म्हणजे ज्याला काय म्हणू आपण, पानं कमी आणि फळं जास्त. जिकडं जिकडं तुम्ही बघाल तर या ठिकाणी अतिशय सुंदर या ठिकाणी रिझल्ट या ठिकाणी आपल्या रहाणे ॲग्रोबायोटेकच्या प्रोडक्टचे त्यांना मिळालेले आहेत. आपण समग्र शेतकऱ्यांना त्यांचा पूर्ण परिचय, त्यांना रिझल्ट कसे आले ते आपण तर त्यांना सांगणारच आहोत. परंतु एवढा लोडेड बाग बहुधा मी सुद्धा एवढ्या वर्षामध्ये पाहिला नव्हता. एवढा फुल लोडेड बाग आहे आणि अतिशय कष्टाळू शेतकरी आणि आमचे पाहुणे पण आहेत. तर आपण त्यांच्याशी बातचीत या ठिकाणी करूया आणि त्यांच्या मेहनतीला खरा आमचा रहाणे ॲग्रोचा सलाम आहे. कारण शेती प्रत्येकजण करतो मित्रांनो, परंतु जीव ओतून करणारी शेती मला आज त्यांची पाहायला मिळालेली आहे. तर तुम्हाला मी विनंती करतो की महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. मी साईनाथ कारभारी मोरे, राहणार नाटेगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. बरं, आता ही आपली किती वर्षाची बाग आहे? नाही, माझं पहिलंच वर्ष आहे. म्हणजे आता 24 महिन्याचे झाड आहेत. जेव्हापासून लावले तेव्हापासून 24 महिन्याचं आजपर्यंत झालं. 24 महिने झालेले. हो. बरं, ठीक आहे. तर ही जी काही साईज वगैरे अतिशय छान या ठिकाणी झालेली आहे. तर कुठले कुठले प्रोडक्ट या ठिकाणी आपण वापरले? या ठिकाणी अगोदर तर माझ्या पद्धतीने चालू होतं 3 महिन्यापर्यंत. बरं. नंतर आम्हाला कळलं की रहाणे साहेबांकडे औषध आहे डाळिंबा संदर्भात. तसं आम्हाला 2 वर्षापूर्वी माहिती होती, पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असं समजा. आणि निपाड साईडला आम्ही एक प्लॉट बघायला गेलो आणि तिथं चर्चा झाली, बा तुम्ही कुठून काय आणता आणि त्या शेतकऱ्याने आम्हाला सांगितलं, आम्ही जवळके पोहेगाव जवळ गाव आहे बा, असं गाव आहे, तिथनं आम्ही रहाणे साहेबांकडनं औषध आणतो. मग आम्हाला तर असं क्लिक झालं, म्हणजे हे तर 2 वर्षापूर्वी माहिती आणि एकंदर ते आमचे पाहुणे पण आहेत, पण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो नव्हतो. आणि त्यानिमित्त आम्ही गेलो आणि तिथून पुढं आम्ही त्यांच्याकडनं पिकअप 90चे 5-5 लिटरचे 3 ड्रम आणलेत. बरं. त्याचे 15-20 दिवसाचे गॅपने 3 ॲप्लिकेशन दिलेत. अजून 070-20 असेल, 070-70 आपलं 070-0. हां, 070-0 सॉईल बुस्टर हे पण 2 वेळा दिलेले आहेत. ड्रिपॉल दिलं होतं की तुम्हाला? ड्रिपॉल दिलेली 1 5 लिटरची आणि एक ॲप्लिकेशन त्याचं पण आहे. आणि त्याच्यामुळे एकंदर फळाला शायनिंग वगैरे तर असं आम्हाला दिसायला लागलं. म्हणजे पूर्वी माझ्याकडे बाग होता 5 वर्ष अगोदर, मध्यंतरी 5 वर्ष गॅप होता. तर पण मग त्याचा आम्हाला रिझल्ट बऱ्यापैकी चांगला वाटतोय, शायनिंग वगैरे. आणि चला आपण हळूहळू तुमची बाग पण बघू. चालेल. आता पिकअप 90ला 2 ॲप्लिकेशन झालेले, 2 झाले. त्याच्यामुळं एकंदरीत झाडाच्या मानाने लोड खूप आहे लोड जास्त आहे. म्हणजे हा एवढा लोडला जर याला पोषण द्रव्य पाहिजे तसं मिळालं नसतं तर हे झाड कोमात जातं. हां, बरोबर आहे. म्हणजे झाड पिवळं पडणं, साईज थांबणं ही समस्या तयार होते. पण आपण पिकअप 90चं या ठिकाणी ॲप्लिकेशन दिल्यामुळं म्हणजे झाड अतिशय सदृढ आहे. नाही, सदृढ आणि खूप चांगला लोड या ठिकाणी त्यांचा आहे. बरं, आता इतर जी काही खतं तुम्ही वापरता आहे की नाही, तर ती केमिकलयुक्त खतं असतात. तर त्याचा आणि पिकअप 90चा काय फरक वाटला तुम्हाला? नाही, पिकअप 90 दिल्यापासून तर मला असं आहे, थोडा फुगवणमध्ये पण थोडासा फरक जाणवला. ओके. आणि त्याच्यानंतर फळाला चकाकी वगैरे दिसते. आता जी दिसते एकदम म्हणजे फुल शायनिंग आहे. समजा 15-20 दिवसात प्लॉट आहे, आता हार्वेस्टिंगला आहे. ओके. माझ्या हिशोबाने पण एकदम चकाकी वगैरे चांगली आणि फुगवणमध्ये फरक आहे. कारण काही ठिकाणी आम्ही पिकअप 90 देण्याच्या अगोदर पहिल्या दिवशी त्याला टेप लावून ठेवले होते. 1-2 ठिकाणी ते पण आम्ही अनुभव घेतलेत. तर त्या टेपमध्ये गॅपमध्ये जवळपास असा 2-2 बोट बसल इतका गॅप झाला आहे. म्हणजे साईज ही एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला मिळालेली आहे.
हां, आता काय बरेच शेतकरी किंवा बऱ्याच कंपन्या काय करतात की म्हणजे स्पष्ट म्हणजे त्याला काय म्हणतो खरेपणा या ठिकाणी मांडत नाही म्हणजे पण आपलं काम असं आहे की खरोखर त्या शेतकऱ्याला रिझल्ट मिळाले, खरोखर तो प्लॉट खूप चांगला आहे, हीच खरी माहिती आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो. कारण शेतकरी मित्राला फसवून काही बिझनेस हा एका टायमाला होऊ शकतो शेतकरी मित्रांनो, पण त्याला कायमस्वरूपी जर आपण त्याला त्याचे उत्पादन निघण्यासाठी जर आपण मदत केली तर तो आपला कायमचा कस्टमर होतो. तर अशा प्रकारे बघा, आता साईज जरी थोडी छोटी असली पण याची जी चकाकी आहे आणि जो मालाला शायनिंग आहे ती अतिशय प्रॉपर आहे. बघा आता ते छोटी म्हणजे खूप लोड खूप झालेला आहे, लोड खूप झालेला आहे. आता तरी ही 200-250ची साईज आहे ऑलरेडी, तरी पण तुम्हाला फायद्यामध्ये आहे तुम्ही. याचं कारण कसं आहे की ॲव्हरेज बऱ्यापैकी मेंटेन बऱ्यापैकी होणार आहे. काही मोठी साईज पण आहे आपल्याला दिसते, काही हरकत नाही आहे. आणि झाड लहान आहे, झाड लहान पहिलंच वर्ष आहे झाडाचं. म्हणजे त्या एका लहान मुलाकडून जसं आपण जास्त वजन उचलण्याची अपेक्षा ठेवू शकत नाही, तो प्रकार झालाय. ते बघा तिथे बघा एक ठिकाणी किती फळ आहेत बघा. आता इथं जर पाहिलं ना आपण तर खूप मोठा गुच्छ आहे आणि एवढं फळांचं पोषण करणं एवढं काही झाडाला सोपं नसतं. अतिशय उत्तम रिझल्ट आहे, खूप छान आहे. तुमचं फवारणी नियोजन पण खूप चांगलं आहे. योगायोगानं रेट्स खूप चांगले आहे. आज 100, 120, 130, 140 रुपये जागेवर प्रति किलो या ठिकाणी सौदे सध्या सुरू आहे, चालू आहे. बरोबर. तर बागाला चांगलं जपा. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल चॅनलच्या माध्यमातून की प्रोडक्शन कसं आहे, रिझल्ट कसे आहे? नाही, इतर माध्यमातून मी सांगणार आहे शेतकऱ्यांना की तुम्ही एकदा वापरून बघा. मी तर वापरलं, मी तर सांगितलं पहिली की मला 2 वर्षापूर्वी नाव माहीत होतं पण मी वापरलेलं नव्हतं. पण इतर शेतकऱ्यांनी जेव्हा सांगितलं आणि मी गेलो डायरेक्ट तिथनं घेऊन आलो आणि मला स्वतःला रिझल्ट आली, त्याच्यावर मी तर इतर शेतकऱ्यांनी सांगेल तुम्ही एकदा वापरून बघा, खात्री करा. 2-3 ॲप्लिकेशनपेक्षा एक ॲप्लिकेशन घ्या. डाळिंब पीक असेल तुम्ही त्याला चिकट टेप लावून ठेवा, 8 दिवसांनी तुम्ही बघा त्याची सुधारणा वगैरे काय होती ती. स्वतःचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या आणि प्रॉडक्ट खूप चांगलं आहे. अजून बोरॉन वगैरे दिलेले आहेत स्प्रेसाठी, पण ढगाळ वातावरणामुळे मी ते अजून घेतलेलं नाही आहे. जर ऊन जर पडलं तर मी ते घेणार आहे. तुम्हाला एकंदरीत यांना आपण रहाणे ॲग्रोचे सर्वच प्रोडक्ट म्हणजे जे साईजसाठी उपयोगी येतात तर ते सर्व प्रोडक्ट या ठिकाणी यांना दिलेले आहेत आणि त्याचे उत्तम या ठिकाणी रिझल्ट, या ठिकाणी क्वालिटी आपल्याला चांगली झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही वाटत असेल की डाळिंब बागामध्ये आपण अतिशय चांगलं उत्पादन घ्यायला पाहिजे तर रहाणे ॲग्रोचे प्रोडक्ट तुम्ही नक्की वापरा. कारण आज केमिकलची शेती करत असताना जर आपण बायोचा आधार घेतला नाही, ज्याला आपण सेंद्रिय शेती म्हणतो, तिचा आधार जर आपण घेतला नाही तर उत्पादन बऱ्यापैकी घटून जातं. म्हणून ऑर्गॅनिक जसं की PSB KMBचं स्लरी नियोजन असेल किंवा पिकअप 90 असेल किंवा ड्रिपॉल असेल, या प्रोडक्टचा जर वापर केला तर उत्पादन अतिशय चांगलं होतं आणि पैसे खूप चांगले होतात. तर तुम्हालाही हे उत्पादन हवं असेल तर स्क्रीनवर या ठिकाणी आमचे हेल्पलाईन नंबर तुम्हाला दिसत आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. महाराष्ट्रभर या ठिकाणी आपण ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून त्याचबरोबर डीलरच्या माध्यमातून जिथं जिथं आपल्याला प्रोडक्ट पोहोचवणं शक्य आहे तिथपर्यंत आपण ही सेवा महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना देतो. तर मोरे साहेब, आपण हा प्रोडक्ट बरोबर जसा डाळिंबाला रिझल्ट देतो तसा आपण टोमॅटोला वगैरे पण दिलेत, पेरूला पण दिलेत. बरोबर. तिथंही अतिशय उत्तम साईज या ठिकाणी आपल्याला मिळाली आणि विशेष करून आता याची चव सुद्धा ज्याला काय म्हणतो ती नॅचरली चव आहे या प्रोडक्टला. म्हणजे हा डाळिंब खाणं आणि 100% डाळिंब केमिकलयुक्त खतांचा वापर केला डाळिंब खाणं याच्यात सुद्धा खूप फरक आहे. बरोबर. तर तो एक फरक या ठिकाणी आपल्याला होतोय. तर खूप चांगली. किती झाडं एकूण आहे? एकूण 600 झाडं आहेत. 600 झाडं आहे. माझ्या अंदाजी एकही झाड 15 ते 20 किलोच्या आतमध्ये राहणार नाही आहे. 15+ म्हणजे खूप चांगली मेहनत तुम्ही केलेली आहे आणि तुमच्या मेहनतीला आमच्या रहाणे ॲग्रोच्या वतीनं सलाम आहे. फक्त अजून चांगली काळजी तुम्ही घ्या. अजून पण साईज या प्लॉटची होणार आहे. साधारणतः 15 दिवसापेक्षा जास्त आता वेळ हा प्लॉट घेणार नाही आणि याच्यामध्ये तुम्ही वेळेत हार्वेस्टिंग करा जेणेकरून नुकसान होणार नाही. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि मी साईनाथ रहाणे रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार.
जास्त नाही डबल आणि बरं का 5 टनाची पाशी घे 10 टन झाली. 25 कॅरेट